हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्या थंबनेलवरून तर नक्कीच समजलं असेल, की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय आहे? तर आज आपल्या सर्व स्वामी भक्तांचा वार गुरुवार आहे आणि आज स्वामींची सेवा काय-काय करणार आहे, तर ते सर्व तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. पण तुम्ही म्हणाल, की सुरुवात स्वामी सेवेने झाली, पण हे काय किचनमध्ये? आज ना मी पप्पांसाठी छान असा मस्त डब्बा बनवत होतो. तर सुरुवात ही मस्त चपात्यांपासून केली होती. कारण मला तर एवढी परफेक्ट चपात्या बनवता येत नाहीत. लाटतो तशा मी चपात्या, पण आकार माझा नीट येत नाहीत. पण मग मी त्याच्यावरती छान असा छापा मारतो ना आपण, तर तशा प्रकारे छापा मारतो आणि बनवतो. मग आहे ना, आता एका साईडला दूध तापत ठेवलं. ते गार झालं होतं. तर त्याच्यावरती जी साय होती ती सारखी येत होती. आणि ती साय काय आम्हाला आवडत नाही. तर तिला बाजूला वगैरे करून तरी पण म्हटलं, की ओके नंतर करूया आपण ते. पण पहिल्या चपात्या पूर्ण करून घेऊया. कारण पटकन डबासुद्धा द्यायचा होता पप्पाला. पुढे-पुढे सर्व गोष्टी जशा-जशा घडणार होत्या, तशा-तशा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार होतो. कारण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का? डेली ब्लॉग जर आपल्याला शेअर करायचा असेल आणि आता सध्या मी डेलीच ब्लॉग तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय. तर त्यामध्ये माझं काय प्रॉब्लेम होतोय तो म्हणजे डेली सतत म्हणजे कंटिन्युटी असं शूट सुरू असतात. म्हणजे इकडचं जे काही मला शेअर करायचं आहे म्हणजे मी आता जो कंटेंट तयार केला आहे, जी लिस्ट बनवली आहे, तर त्याच्यानुसार आता हा नंबरचा कंटेंट आहे तो मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचा आहे. तर मग त्याला असा खूप वेळ लागतो. मग ते डेलीचे शूट्स असतात, सर्व गोष्टी असतात, काय-काय असतं. तर मग ते एडिटिंग करा, मग ते व्हॉईस ओव्हर करा. अशा सर्व गोष्टी असतात. मग त्याच्यातच माझा दिवस निघून जातो. आता सध्या स्टडी वगैरे पण सर्व गोष्टी सुरूच आहेत. पण ना, तरी पण सगळीकडे मला लक्ष द्यावंच लागतंय. कारण सर्वच गोष्टी मला करायला अशा आवडतात आणि अशा किचनच्या वेळेला किंवा आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने मल्टीटास्किंग असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ही करता आलीच पाहिजे. म्हणजे कधी कोणाला कशी गरज लागू शकते हे भगवंतालाच माहिती. म्हणून प्रत्येकाला प्रत्येक गोष्टच आली पाहिजे. एका साईडला मग आता सगळ्या चपात्या माझ्या झाल्या आणि आता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, की कशा झाल्यात? तुम्ही सर्व करत असाल ना तशा तर मला नसतील जमल्या. पण जशा जमल्या तशा मी केल्या. पण कशा दिसतात, कशा झाल्यात, नीटनेटक्या भाजल्या गेल्यात की नाही वगैरे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण म्हणजे एवढ्या चपात्या तर मी कधी बनवल्या नव्हत्या. पहिल्यांदा बनवल्या ते पण एकट्याने. पण छान बनल्यात. माझ्या मते तरी छान बनल्यात. मी स्वतःलाच एकदम छान अशी मस्त शाबासकी देणार आहे, की खूप छान बनवलेस मितेश, खूप अप्रतिम. त्याच्यानंतर मग आता पुढच्या प्रोसेसला मी सुरुवात केली, की ती म्हणजे भाजीला. तर भाजी मी पप्पांना देणार होतो, ती म्हणजे बटाट्याची भाजी, जी मला पण आवडते खूप आणि त्यांना पण खूप आवडते. तर ती म्हणजे लाल मसाल्याची मी देणार होतो. तर ह्याची काही डिटेल रेसिपी मी शेअर करत नाही आहे, पण जमेल तसं मी तुमच्या सर्वांसोबत काही गोष्टी शेअर करतोय. पुढे मी तुम्हाला थंबनेलमध्ये दिलं होतं, की यावर्षी संक्रांतीमध्ये खास एकादशी आली आहे, तर खूप जणांचे काही प्रश्न असतील वगैरे, तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. म्हणजे ते काही तुमचे क्रेज आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. तर आता भाजी पहिली करून घेतो ते सांगण्याच्या आधी. कारण पटापटा पुढच्या बऱ्याच अशा सर्व गोष्टी आहेत, ज्या मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायच्या आहेत. आता मी दररोज फक्त संडेला आपला व्हिडिओ येत नाही, नाहीतर मी दररोज तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. तर बघा अशी सुंदर मस्त छान बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर ह्यावरती मी मस्त छान कोथिंबीर घातली होती गार्निशिंगमध्ये आणि प्लस त्याच्यावरती आपल्या सर्वांचा कोकणी पदार्थ आवडीचा तो म्हणजे खोबरं. तर ते खोबरंसुद्धा घातलं. त्याच्याने आणखीन टेस्ट द्विगुणित होते. त्याच्यानंतर हे झालं आणि तेवढ्यात मग पप्पा उठले आणि ते अंघोळीला गेले. म्हटलं तोपर्यंत येईपर्यंत माझी चहा मस्त छान असा फक्कड चहा तयार झाला होता. खूप सुंदर झाला होता चहासुद्धा. बटाट्याची भाजीसुद्धा अफलातून झाली होती. एकदा रेसिपी मी नक्की तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन, की कशी बनवली होती वगैरे आणि ते सगळं झालं. पप्पांना चहा वगैरे दिला आणि मग पटकन असा मस्त पप्पाचा डबा पॅक केला. पप्पांना बटाट्याची भाजी 2 डब्यामध्ये विभागून दिली आहे, कारण ते 2 टाईमला खाणार होते. एक दुपारी आणि एक इव्हनिंगला. आणि कधी मध्येच भूक लागली तर वगैरे बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं घेऊन चाललेत, हेच खूप चांगलं आहे माझ्यासाठी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. की जसं की आता तुम्ही बघितलंत आजचा व्हिडिओ आपला खूप सकाळी असं छान सुरू झालाय. आज आहे गुरुवार आणि आता छान मी देवपूजा करून घेणे. त्या देवपूजेच्या आधी मी छान स्वतः फ्रेश होतो.
फ्रेश होण्याच्या आधी पण पहिलं मी घर सगळं साफ करतो, झाडू-बिडू मारून घेतो, सगळं बेड-बीड सगळ्या गोष्टी आवरून घेतो. किचन वगैरे साफ करतो. आज एका गोष्टीतून मला छोटीशी सुट्टी आहे, ती म्हणजे आज मला देव उजळवायचे नाहीयेत. आज देव म्हणजे साफ लख्ख खचक असे सुंदर आहेत मस्त. का आत्ताच मध्यंतरी मी देव साफ केलं होतं. देव साफ करायची आता गरज नाहीये. कारण देव खूप सुंदर आहेत. म्हणजे साफ आहेत, काळे वगैरे पडलेले नाहीयेत. अगदी तसेच्या तसे आहेत. त्यामुळे आज मी ते उजळवणार नाहीये. आज मी फक्त देवांना अंघोळ घालणार आहे मस्त अशी कोमट पाण्याची. कारण आता थंडीचं वातावरण आहे आणि असं देवांना सुद्धा नक्कीच थंडी वाटत असेल. तर आता मी फॅन-बिन सगळं बंद ठेवलंय तरी पण मला थोडंफार गार वाटतंय. असो पाहता पहिला मी स्वतः फ्रेश होतो आणि मग तुमच्या सर्वांशी भेटतो. पण फ्रेश होण्याच्या आधी आता मी सगळं झाडलोट करून घेतो. तुम्ही म्हणाल, "दादा गुरुवारी लादी पुसायची नसते." तर गुरुवारी मी लादी पुसत नाही. तर गुरुवारी आम्ही फक्त झाडू मारतो. कारण तशाच घाणीमध्ये किंवा तशा ह्याच्यामध्ये आपण पूजा नाही करू शकत. तर मी फक्त छान झाडू मारून घेतो. पुसणार नाहीये. फक्त झाडू मारून घेणार. गुरुवारी साफ-सफाई सुद्धा करायची नसते. ह्याच्यात आपला गुरुबर जो असतो, आपला जो गुरुबळ आहे, तर तो कमी होत जातो आणि जो स्ट्राँग असतो तो पूर्ण लेझी होऊन जातो. सो आपल्याला म्हणून ते करायचं नाहीये. ओके. तर अशा प्रकारे आता मी छान सगळं आवरून घेतोय. आणि यंदा आपली आपली जी संक्रांती आहे ना, तर त्या दिवशी एकादशी सुद्धा आली आहे. तर पूजा करता मी त्या सर्वाबद्दल तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे, की त्याबद्दल काय क्रेज असतील तर ते सगळे तुमचे क्लिअर होणार आहेत. ओके. तर आता मी पहिला अंघोळीला जातो आणि पहिला सगळं आवरून घेतो. तर माझं फायनली सगळं घर-बीर सगळं झाडलोट करून घेतलं, सर्व आवरलं. मी माझी स्वतःची अंघोळ केली, देवांची अंघोळ झाली. त्याच्यानंतर मग देवांना हळदी, कुंकू, अष्टगंध सर्व आणि मग फुलांचं. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार होतोच, की आपली संक्रांतीला यंदा षटतिला एकादशी आलेली आहे. तर हा योग पुण्य आहे की कसा आहे? तर हा योग पुण्य योग देणारा आहे. अतिशय पवित्र मानला जाणारा हा आजचा दिवस असणार आहे. आजचा दिवस म्हणजे आपला जो 14 तारखेचा, 14 जानेवारीचा संक्रांतीचा जो दिवस आहे, तो खूप पवित्र असा मानला जाणार आहे. तर तर त्या दिवशी आपल्याला काय-काय करायचं आहे, आज हेच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. षटतिला एकादशी म्हणजे आपल्याला तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा असतो आणि त्याच दिवशी आपली संक्रांतसुद्धा आलेली आहे आणि संक्रांतीला तिळाचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर तिळाचा 6 प्रकारे वापर तुम्ही कसा करू शकता, तर तुम्ही तीळ दान करू शकता, तुम्ही तिळगुळ बनवू शकता किंवा तुम्ही तिळाचा जसं तुम्हाला जमतोय त्या प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुम्हाला जसं जमतंय त्या प्रकारे तुम्ही करा. तुम्हाला जर दान करता नाही आलं तर त्याचे तुम्ही स्वतःसाठी थोडेफार लाडू बनवा किंवा त्याचा पदार्थ त्याचा कुठला बनत असेल तर तुम्ही तो बनवा किंवा जे काही तुम्हाला जमतंय तशा प्रकारे करा. त्याच्यानंतर पण तिळाचा वापर आजच्या दिवशी म्हणजे आपल्या 14 तारखेला जास्त प्रमाणात करायचा आहे. षटतिला एकादशीसुद्धा आहे आणि आपली जी संक्रांत आहे ती सुद्धा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न असेल, की एकादशी आणि संक्रांत एकत्र आली आहे, तर आमचा तर एकादशीचा उपवास असतो, तो कसा आम्ही करायचा? तर संक्रांतीचा आणि एकादशीचा असा काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रत्येक सुवासिनी आपलं जे सौभाग्यासाठी किंवा आपल्या घरात धनधान्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी सुगड पूजन करते. तर अगदी त्याप्रकारे तिने ते सुगड पूजन करावं आणि त्याच्यानंतर जे पुरुष किंवा जे महिला कोणी एकादशीचा उपवास करत असतील तर त्यांनी जसा प्रत्येक एकादशीला तुम्ही उपवास करता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तो उपवास करायचा आहे. त्याच्यात काही नाही आहे की संक्रांत आहे तर आम्ही एकादशीचा उपवास कसा करू वगैरे असं काही नाही आहे. फक्त त्या दिवशी तुम्हाला भात नाही खायचं आहे. तुम्हाला सगळं माहितीच आहे एकादशीला भात खायचा नसतो. राईसचं सेवन करायचं नसतं. तर तो एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. तुम्ही तिळगुळ खाऊ शकता प्रसादा स्वरूपात म्हणजे देवाला तो पहिला अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर तो तुम्ही खायचा. तर संक्रांत आहे त्या दिवशी तर तुम्ही खाऊ शकता. त्याच्यातच षटतिला एकादशी आहे. त्याच्यात तुम्ही वाचनाच्या सेवा काय-काय करू शकता. तर सर्वप्रथम तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्र तुम्ही पठण करू शकता. त्याच्यासोबत श्री सूक्तम, पुरुष सूक्तम, त्याच्यात भूसूक्त हे तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही सेवा करू शकता.
त्याच्यानंतर मी तुमच्या सर्वांसोबत जे मला माहिती होतं संक्रांती आणि षटतिला एकादशीबद्दल, ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. त्याच्यानंतर आता आपली गुरुवारच्या पूजेकडे येऊया. कशी झाली आहे पूजा? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपले स्वामी महाराजसुद्धा किती गोड दिसतायत ना. तर आता माझी नित्यसेवा सुरू आहे. तुम्हाला मी नेहमी सांगतो, की तुमच्या घरामध्ये चांगलं पवित्र पठण असं असेल ना, तर तुमची जी घरात पॉझिटिव्हिटी आहे ती नेहमी दरवळत राहील. तुमच्या घरात नेहमी त्या पॉझिटिव्हिटीचा वास राहील. तर बघा एका साईडला आहे ना मी छान असा मस्त धूप लावला होता. धूप लावला ना की इतकं प्रसन्न वाटतं ना की मी तुम्हाला काय सांगू. आणि जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या प्रतीचे तुम्ही धूप घेत असाल ना तर त्यांचे सुगंध असे एक नंबर असतात. हा मी आहे ना मस्त गुलाबाचा लावला होता आणि त्याचा सुगंध ना इतका सुंदर होता की मी तुम्हाला काय सांगू. खरंच खूप सुंदर होता. त्याच्यानंतर मी 1-2 ऑनलाईन मागवले होते कापूर ग्लोबांडचे. तर तो सुद्धा एक नंबर होता. खरंच खूप छान-छान धूप आहेत. मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केले होते आधीच्या व्हिडिओजमध्ये वगैरे. जर तुम्ही पाहिले नसतील ना, तर नक्की आधीचे व्हिडिओ पहा. तर दररोज मी स्वामींचा जप किती माळ करतो, तर शक्यतो मी 2, 3, 4, 5 अशामध्ये करतो. म्हणजे जेवढं माझ्या मनात आहे ना, तेवढं मी त्यांचं नामस्मरण करतो. असं काही नाही की 11च माळी केलं पाहिजे, 2च माळी केल्या पाहिजे. तुम्हाला जमतंय तेवढ्या माळी तुम्ही करा. काहीही असं हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. शेवटी ती सेवा आहे आणि तो देव स्वीकारणार आहे. त्याच्यानंतर छान गुरुवार होता. तर आज म्हटलं स्वामींना छान मुजरा करूया. तर आज अशा प्रकारे छान स्वामींना मुजरा केला आहे. मुजरा करताना काय बोलायचं, काय करायचं, तर ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतो आहे. तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन नक्की चेकआउट करा. की त्याच्याने तुम्हाला समजेल की मुजरा करताना आपण काय म्हटलं पाहिजे. कारण हे मागच्या वेळेस मला 2-3 ताईंनी, दादांनी विचारलं होतं. तर म्हणून मी तुमच्या सर्वांसोबत ही गोष्ट शेअर केली आहे. तर असा होता आजचा आपला मस्त व्हिडिओ. तर अगदी तुम्हाला सर्वांना नेहमीप्रमाणे तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.